आपल्या देशाचे सैनिक जर आपल्या देशवासियांवर काहीही संकट आलं तर 1 मिनिट सुद्धा विचार करत नाहीत जीव देण्यासाठी, पण त्या सैनिकांवर आपल्या देशातल्या जनजींनी खूप आरोप लावलाय। आम्ही टॅक्स देतो तेव्हा तुम्हाला पगार मिळते, तुमचा असला फालतूपणा आम्ही चालवून घेणार नाही, असे विविध आरोप त्यांच्यावर करण्यात आले। हमारे टैक्स से सबको सैलरी जाती है, हम इसलिए टैक्स भरते हैं, ये लोग हमसे ऊपर हो गए अब। तर काय आहे पूर्ण प्रकार जाणून घ्या आमच्या व्हिडिओमधून। आपल्या देशातील लडाखचा जो एरिया आहे तो फार धोकादायक आहे। तर झालं असं की तिथले जो चेक पॉइंट आहे तिथे 5-6 तास पर्यटकांना थांबवलं गेलं। तर असं काही वेगळं कारण नव्हतं, काही तर धोकाच निर्माण झाला होता। त्याच्यातील एक मुलगी समोर आली आणि ती म्हणू लागली की आम्हाला का थांबवलेलं आहे, आम्ही टॅक्स देतो तेव्हा तुम्हाला पगार मिळतो, असला फालतूपणा आम्ही चालू घेणार नाही, आम्हाला पुढे जायचंय, आम्हाला जाऊ द्या। पण हे बोलणं बरोबर नव्हतं, कारण तिथं खरंच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती। ती मुलगी तर आर्मीवाल्यांसोबत भांडणं करतच होती, पण तिनं सोबतच्यांना पण भडकवलं। तिने तिथे घोषणाबाजी करायला सुरुवात केली, मग सर्वच आर्मीवाल्यांसोबत भांडणं करू लागले। हा सर्व प्रकार जेव्हा घडला तेव्हा तिथल्या एका मेजरने असं सांगितलं की तो एरिया खरंच खूप धोकादायक आहे, ते जे पर्यटक तिथं होते त्यांच्यासोबत काही घडू शकलं असतं, त्याच्यामुळे त्यांना एवढा वेळ थांबून घेतलं, नाहीतर त्यांना थांबून घ्यायची काही गरज नव्हती। सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे तिथं खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे धोका निर्माण झाला होता, काही दगड कोसळू शकते किंवा अशी काही परिस्थिती निर्माण झाली असती। हा सर्व प्रकार जेव्हा तिथं घडला तर तिथले व्हिडिओज खूप व्हायरल झाले। त्या मुलीलाही सर्वांनी बघितलं आणि त्यानंतर सगळे तिला ट्रोल करू लागले, कारण सैनिकांची बाजू बरोबर होती। त्या मुलीला खूप ट्रोल केलं गेलं आणि त्या मुलीला काही बोलल्यानंतर तिला तिची चूक लक्षात आली आणि त्यानंतर तिने माफी मागणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला। पण याच्यासाठी खूपच उशीर झाला, कारण तिला जर खरंच आर्मीवाल्यांची रिस्पेक्ट वाटली असती तर तिने हा सर्व सीन क्रिएट केलाच नसता। मैं आर्मी को पहले तो जय हिंद, अपने जवान भाइयों को, जो मेरे भाई बाप सब कुछ है, जिनकी वजह से हम लोग अपने घर में सेफली सो पाते हैं, सुबह उठ पाते हैं। मग या सर्वातून झालं असं की जम्मू काश्मीरचे जे चीफ मिनिस्टर्स आहेत त्यांनी पण पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं की माझा बाप कोण आहे, असं जे आधी म्हणलं जायचं तसंच आजकाल आम्ही जेएनजी आहे, आम्ही काय पण करणार असं म्हणलं जातं। तर ही सर्व घटना जी घडली ही खरंच घडायला नको होती। या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।